गुड मॉर्निंग सर्वांना. गुड मॉर्निंग, इव्हनिंग, आफ्टरनून. जेव्हा तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल तेव्हा वेलकम टू मंथन यूट्यूब चॅनल. मग कसे चालले पेपर? रिस्पॉन्स द्या, कमेंट थ्रू सांगा. चांगले, खूप चांगले, खूप 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 चांगले. त्यानंतर नॅशनल फार्मिंगचा कसा पेपर उतरला त्याबद्दल पण मला कमेंट थ्रू अपडेट द्या. त्यानंतर तुमच्या काय काय नीड आहे, कसे कसे तुम्हाला काय काय पॅटर्न लागतं ते त्याबद्दल पण मला अपडेट द्या. व डिस्क्रिप्शन मध्ये ग्रुपची लिंक आहे, त्या ग्रुप लिंक न तुम्ही जॉईन करा, तुमच्या मित्रांमध्ये शेअर करा. आणि ज्यांनी आतापर्यंत चॅनल वर येतात पण सबस्क्राईब करत नाही, चॅनलला सबस्क्राईब करा. ओके, सबस्क्राईब करा. विचार आमचा पण कॉन्फिडन्स बिल्ड होतो तुम्ही सबस्क्राईब केलं की. त्यानंतर तुमचे डाऊट तुम्ही विचारू शकता कमेंट. तुम्ही हर एका कमेंटचा रिस्पॉन्स तेव्हा जस्ट एका सेकंद, 1 ते 2 सेकंदात देतो, जर मोबाईल हातात असला तर. आणि नसला तर मग नाही देत. नाही तर डबल म्हणसान सर बहुत भाव खा रे तुम, देखो फिर. असं काही विषय आहे का? नाही म्हणा सर, असा काही विषय नाही. बरोबर आहे ना? मग काय शिकायचं आज सांगा. कोणचा पेपर तुमचा? चौथा 4 नंबरचा पेपर कोणचा आहे? लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके, मग आपण एखादी पेपर झाल्यास नंतर पहिलेच एक सांगतो तुम्हाला, ट्रेस लेने का नाही, ट्रेस देने का नाही. मंथने साथ तो डरने क्या बात. वा वा, सरला डायलॉग पण जमतात. वा वा. ओके, जस्ट चिल ब्रो. शर्ट लय भडक दिसा लागलं का म्हणा सर? तुमच्याकडे एकच कलरची शर्ट आहे काय बंदी? नाही आहे पण कसं आहे पहिलेच. ओके, तर चलो आज कौन सा पेपर अपना? हॉर्टी 232. कोणचा? फ्रूट अँड प्लांटेशन क्रॉप. मग हिच्यात काय शिकायचं सर? काय महत्वाचं आहे तुम्हाला? काय वाटतंय बरं, काय काय महत्वाचं आहे तुम्हाला? एकदा क्रॉप सांगून देऊ का कोणकोणचे येतील? बता दू क्रॉप कौन कौन से. पहला आएगा तुमको मैंगो. मैंगो. उसके बाद सर, उसके बाद कौन सा आएगा? जो आएगा वो आएगा बनाना. ओके, बनाना. त्यानंतर हो ना, स्पेलिंग चुकली तुम्ही नाव बोंबलचा सर. स्पेलिंग ध्यानात नाही तुमच्या, बाकी सगळं ध्यानात आहे. मी सांगितलं मला पाठांतर जमत नाही. त्यानंतर गोवा. तुम्हाला एक जोक सांगू का? आम्हाला जस्ट एक सर शिकवा लागले होते, त्यांनी 4दा शिकवलं आणि त्यांनी गोवा म्हणताना गोवा म्हणतात आणि लिहित असं. माझ्या कॉलेजचा असं कोणी तर प्लीज मी कंप्लेंट करू नका. प्लीज 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 प्लीज. अरे बेटा या इकडे या. डबल सर, डबल कोण जाईल? सिट्रसचे डिसीज. सिट्रसचे डिसीज. त्यानंतर सर डबल काही सिट्रसचे डिसीज येतील. त्यानंतर सर डबल इम्पॉर्टन्स ऑफ फ्रूट अँड प्लांटेशन क्रॉप. पण मी शेवटी सांगायला पाहिजे होतं ना व्ह्यू वाढायसाठी. बराबर आहे सर, शेवटी सांगायला. पण मला काय व्ह्यूचं घेणं नाही. पहिली गोष्ट तुम्हाला समजलं पाहिजे म्हणून हे लेक्चर शूट करत आहे मी. तुमचं क्रिया आहे, तुम्ही शेवटपर्यंत बघत जा. ओके, फ्रूट अँड प्लांटेशन क्रॉप. त्यानंतर सर कोकोनट, कोकोनट, कॅशोनट. ओके, कोकोनट, कॅशोनट, कोकोनट, ॲरेकॅनट, कोकोनट, ॲरेकॅनट, कॅशोनट. एक मिनिट, एकच मिनिट. त्यानंतर सर कोणचा? कॅशोनट. ओके, हे तुमचे काही मेन पॉइंट झाले. त्यानंतर बरं जाऊ द्या, तुम्हाला मेन पॉइंट पपया, प्रोमोग्रॅनेट आणि ग्रेप. पपया, प्रोमोग्रॅनेट आणि ग्रेप. प्रोमोग्रॅनेट किती झाली? 1 2 3 4 5 6 7 8 9 10. बस 10 करने के और जी ले अपनी जिंदगी. आता तुम्ही म्हणसान सर आम्ही ऍग्रो 232 शिकलो, बरोबर आहे ना? मग ऍग्रो 232 आणि याच्यात लिहिण्यात काय फरक आहे? बाळांनो, लिहिण्यात असा फरक की आपल्याला सीड अँड सोईंग
इथं वेगळं आहे. इथं प्लांटेशन अँड प्रोपोगेशन आहे, म्हणजे आपण झाड लावतो, झाड सो नाही करत, झाड लावतो आणि सो पण करू शकतो. ओके, सीड असलं तर पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, आपल्याला नर्सरीतून ट्रान्सप्लांट करावं लागतं झाड. दुसरी गोष्ट. तिसरी गोष्ट, आपण खत फेकत नाही, खताचं ब्रॉडकास्टिंग करत नाही. खत आपण एका पीठ मध्ये टाकतो, बरोबर आहे. एका खड्ड्यात झाड लावतो, याला काय म्हणतात, पीठ. पहिली गोष्ट तुम्हाला एक सांगू का, मी जेव्हा शिकू लागलो ना तेव्हा मला पीठ शब्दाचा अर्थ नव्हता समजत. काऊन म्हणजे हिच्यात आमची चुकी नव्हती, शिकवायलाच कोणी नव्हतं. मग काय खेकडा शिकणार आहे असं म्हणून सांगत होतं, पीठ म्हणजे असं खड्डं गिद्द करा म्हणून. इट्स ओके, आओ. ओके, तर हिच्यात काय करायचं आपल्याला, कुठं 25 किलो काय टाकायचं, मॅन्युअर. असं वेगवेगळ्या क्रॉपचं वेगवेगळं ते असू शकतं. ओके, या गोष्टी ध्यानात ठेवा. आता पीठ झालं, कुठं 2x2 फुटाचं पीठ राहील, जसं झाडाचा बुड तसंच आपलं ते राहते. ओके, नंतर सर दुसरी गोष्ट काय वेगळी, प्रोपोगेशन तुमचं एक ध्यानात ठेवा, एअर लेअरिंग गोवा, त्यानंतर ग्रेप मध्ये सेमीवूड कटिंग, ओके, हार्डवूड कटिंग, या गोष्टी तुम्हाला ध्यानात ठेवावं लागेल ग्राफ्टिंगच्या. ओके, त्यानंतर स्टोन ग्राफ्टिंग, ओके, या ग्राफ्टिंग मध्ये येतात, प्लांट अँड प्रोपोगेशन मध्ये. नंतर सर सॉइल अँड क्लायमेट, तर इझिली दोन्हीचं सॉइल अँड क्लायमेट सारखं येतं, वाईड रेंज पर्यंत सॉइल अँड क्लायमेट जातं. फक्त तुम्हाला रेनफॉल वगैरे लिहावं लागेल, ते पण मी सांगेन कोण्या झाडाचं कसं लिहायचं. आता तुम्ही एक ध्यानात ठेवा, कोणचं झाड आपल्या एरियात लावतात, जे आपल्या एरियात लावतात ना ते ट्रॉपिकल पीक. ओके, म्हणजे वार्म क्लायमेट लागतं त्याला. ओके, जे समजा आपला कोस्टल एरियावर आहे, कोस्टल एरियाला कशी सॉइल लागल, कोस्टल सॉइल लागल सर. ओके, या गोष्टी काही लक्षात ठेवा. आता बेसिक झालं, तुम्हाला आयडिया आली. आता या मेन टॉपिकवर. लय झाला सर म्हणा टाइमपास, बहुत टाइमपास कर लिया. अबे टाइमपास नहीं किया रे, अब तो अपना पढ़ाना चालू हो गया. अब करेंगे अपन डिस्कशन ऑफ इम्पोर्टन्स एंड फ्रूट एंड प्लांटेशन क्रॉप इन इंडिया. काय इम्पॉर्टन्स आहे, 2 मिनिटं वाचा, आलोच मी एका मिनिटात. सर म्हणा 2 मिनिटं वाचा ना, आलोच मी एका मिनिटात. हे कसं गणित झालं सर म्हणा तुमचं. ओके, हे कसं गणित झालं म्हणा सर तुमचं, 2 मिनिटं वाचा, एका मिनिटात आलो. आता पहिलं सोर्सेस ऑफ न्यूट्रिशनचा सोर्सेस आहे, म्हणजे आपल्याला तुम्हाला माहिती आहे ग्वावा म्हणजे आपलं काय, जांब, बरोबर. पेरू खाने से बढ़ेगा तू गोरा पडेगा बेटा. अरे नाही रे, अँटीऑक्सिडंट असतात यात, बरोबर आहे ना. थोडंफार प्रमाण करते, तर व्हिटॅमिन खूप सारे असतात, मिनरल्स असतात, म्हणजे आपल्या शरीरासाठी फायदेशीर असतात. त्यानंतर मेकिंग द क्रुशियल प्रोटेक्शन फूड. ओके, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए. त्यानंतर एक्झाम्पल काय, मँगो, पपायामध्ये व्हिटॅमिन ए असतं, एवढं ध्यानात ठेवा. व्हिटॅमिन सी सिट्रस मध्ये असतं. ओके, ही ऑब्जेक्टिव्ह बनू शकते. व्हिटॅमिन सी कशात असतं, सिट्रस मध्ये. ओके, त्यानंतर आपल्या डायजेशन साठी चांगलं असतं. तुम्ही एखाद्या दिवस पाहिलं पेरू गिरू जर खाल्ला तर माणसाचं पोट गीट साफ राहतं. ओके, अशा गोष्टी होतात, हे तुम्हाला समजलं पाहिजे. त्यानंतर कॅलरीज, एनर्जी, इमिडिएटली आपल्याला एनर्जी प्रोव्हाइड करते, बरोबर आहे ना. आता रनिंग वाले पोरायला माहिती आहे, बनाना जास्त खातात. ओके, इकॉनॉमिकल इम्पॉर्टन्स काय समजले, ध्यानात ठेवा. सोर्सेस ऑफ न्यूट्रिशन, डायटरी फायबर अँड कॅलरीज अँड एनर्जी, हे काय झाले न्यूट्रिशनल इम्पॉर्टन्स. इकॉनॉमिकल इम्पॉर्टन्स काय, हाय रिटर्न पर युनिट एरिया. ज्या ठिकाणी आपण गहू घेतला समजा, तर गहू झाला आपल्याला 20 क्विंटल, 20 दुनी 40,000चा गहू झाला. आणि त्याच ठिकाणी जर तुम्ही आंबे लावले किंवा एखादं वेगळं पीक लागलं, जांब लावले, तर तिथं किती त्याच्या डबलनं टिबलनं तुम्हाला पैसा भेटतो. टिबलनं म्हणल्यापेक्षा 4 ते 5 पट जास्त, त्याच्यापेक्षा जास्त 10 पट पण भेटू शकतं रिटर्न. ओके, कमी एरियामध्ये. ओके, त्यानंतर फॉरेन एक्सचेंज भेटतो. आता गहू एक्सपोर्ट इम्पोर्ट करायला तो अवघड जातं, पण जे आपले हॉर्टिकल्चर पीक आहे किंवा प्लांटेशन क्रॉप आहे ते तुम्ही
एक्सपोर्ट इम्पोर्ट करू शकता. सगळ्यात जास्त आपण एक्सपोर्ट काय करतो, मँगो करतो सर. तर मग सर मँगो करतो, पण काय माहितीये का, आपले शेतकरी नाही करत बाळांनो. मँगो एक्सपोर्ट करणं कोण करतं, अंबानीनं किती सगळ्यात मोठी एक्सपोर्ट करणारा आपल्या महाराष्ट्रातून अंबानी आहे, बरोबर आहे ना. मग त्यानं कितीतरी एकर प्लांटेशन करेल मँगोचं, बरोबर आहे. एक तर फॅक्टरीत पोल्युशन साठी त्याला लावणं होती झाडं, मग झाडं कोणचे लावते, मँगोचे लावली, बरोबर. बिझनेस माइंड पहा, ते पण ऍग्रिकल्चरवर डिपेंड आहे. एवढा आले माणसं ऍग्रिकल्चरवर डिपेंड आहे. कॉन्फिडन्स स्वतःवर, सेल्फ कॉन्फिडन्स, यस फाड़ देंगे हम पेपर को, तोड़ देंगे, लाइक का बटन तोड़ देंगे सर, ओके तोड़ दो लाइक का बटन, मोबाईल गिबाईल तोड़ सर, लय म्हातारा आनंद रे तुमचं मले. या लेक्चरवर अपशा कसं आहे, मनामनात चिल राहिले पाहिजे तुम्ही. मग चिल होण्यासाठी काही थंड गिन्न नका पिऊ, असंच या, ओके. फॉर इंजेक्शन भेटतो, फॉर इंजेक्शन म्हणजे कोणाला समजलं का, नाही का. डॉलर मध्ये पैसा येतो, डॉलर मध्ये, आता समजलं ना, ओके. त्यानंतर रॉ मटेरियल फॉर इंडस्ट्री, एखाद्या जी घसरू शकते. रॉ मटेरियल काय, मी एक सांगतो तुम्हाला, रॉ मटेरियल फॉर इंडस्ट्री देण्यात आलं. आम्ही एका फॅक्टरीमध्ये भेट द्यायला गेलो, तो पल्प काढतात आंब्याचा. इतका वास मारला, बंदे पोरं काय म्हणणं माहिती का, आपल्याला डबल जीवनात पण हे नाही पाहिजे म्हणे, काय आंब्याचा म्हणजे ते माझा वगैरे नाही पाहिजे म्हणे, असं हो. सगळ्यांनी पल्प ते काढताना पाहिली, इतकं बेकार होतं ते काढताना, इतका बेकार वास येईन ते सगळ्या गोष्टी झाल्या. नंतर ते फॅक्टरीच्या असं लंब्या लाईनीतून आम्ही आलो, इथून इथपर्यंत पाहत आलो, शिवाय म्हणजे देत आलो, तुम्ही समजून घ्या माझ्या भावना. आणि इथं आलो आणि ते आम्हाला गिलास ते वाढलं. पहिले सगळ्यांना असंच केलं आणि मग गटकून पिऊन घेतले. म्हटलं बेकार आहे रे बाई, त्याला शेवटी पोर आहे वा, सगळं करू शकतो आपण, ओके. ऑप्टिमल रिसोर्स म्हणजे काय, रॉ मटेरियल फॉर इंडस्ट्री, हे नाही लिहून यायचं, हे लिहून आलं चालतात, पण रॉ मटेरियल फॉर इंडस्ट्री. ऑप्टिमम रिसोर्स युटिलायझेशन म्हणजे आपल्याकडे जेवढे रिसोर्स आहे त्याचं युटिलायझेशन करून आपला कसा प्रॉफिट वाढवला येईल याच्यावर लक्ष देणं. त्यानंतर सोशल आणि इन्व्हायरमेंटल इम्पॉर्टन्स. सोशल आणि इन्व्हायरमेंटल इम्पॉर्टन्स काय, सोशली काय, एम्प्लॉयमेंट जनरेशन. आता मला एक सांगा, जर तुम्ही गव्हासारखं पीक लावलं तर मग एम्प्लॉयमेंट जनरेशन होऊ शकते का, नाही होऊ शकत. कारण की तिथे आपल्याला स्किल वर्कर लागणार आहे का, नाही लागणार. जर तुम्ही प्लांटेशन केलं तर प्लांटेशन करण्यासाठी पण स्किल वर्कर लागेल, त्याचं ट्रेनिंग करण्यासाठी पण ट्रेनिंग अँड प्रूनिंग माहितीये नाही, मला माहितीये, तुम्हाला माहिती नाही. ट्रेनिंग अँड प्रूनिंग म्हणजे कटिंग. आता जर एखादं झाड असं कुणीकडे वाढेल असलं, त्याला बराबर कटिंग करायची, ओके, याला काय म्हणतात ट्रेनिंग. आणि अशीच कटिंग करायची, फक्त ते कशासाठी करायची, डिसीज अँड पेस्ट इन्फेस्टेशन कंट्रोल करण्यासाठी जी करतात त्याला म्हणतात प्रूनिंग, ओके. समजलं, एक डिझाईन आकार देईल त्याला म्हणतात ट्रेनिंग, आणि डिसीज अँड पेस्ट कंट्रोल करण्यासाठी जी केलंय त्याला म्हणतात प्रूनिंग, ओके. समजलं. त्यानंतर एस्थेटिक अँड सोशल व्हॅल्यू. आता फ्लावर क्रॉप जर असले, फ्रूट क्रॉप जर असले, फ्रूट आपण आता काय येतात ते उन्हाळ्यात असतं ना, बाया असा धागा बांधतात, नवरा पळून जाणार नाही म्हणून कोणासोबत. अरे म्हणजे जखडून ठेवतात नवऱ्याला त्या. तिथं आंबा वायतात ना, काय करणं ते वड सावित्री काहीतरी आहे ते. मग ते सोशल एस्थेटिक व्हॅल्यू आहे. त्यानंतर इकॉलॉजिकल बॅलन्स मेंटेन करण्यासाठी युटिलायझेशन ऑफ वॉटर, लँड, वेस्ट लँड. आता मला सांगा, एखादं तुमचा माळरान जे म्हणतात, किंवा जिथं काही जीव नाही शकत तिथं मग आपण मोठमोठे झाडं लावू शकतो ना, बरोबर आहे. मग जी वेस्टलँड त्याचा काय झाला, प्रॉपर यूज झाला. आता क्वेश्चन नंबर दुसरा, हाय डेन्सिटी प्लांटेशन म्हणजे काय. जर समजा मी एका हिच्यात सायंटिफिक रित्या जर समजा 150 झाडं लावू शकत होतो, आता 150 उदाहरण द्यायला लागलो, नाही तर डबल माणसां सर एवढे कमी झाडं कुठं लावतो. 150 जर लावू शकत होतो, तिथं मी 150 न लावता काय करीन, 150 न लावता किती लावीन, 300 झाडं लावीन. याला काय म्हणतात, हाय डेन्सिटी प्लांटिंग, ओके. हे कशासाठी इम्पॉर्टंट आहे, प्रिन्सिपल काय आहे, याच्यासाठी गोल काय आहे, की आपल्याला मॅक्सिमम युटिलायझेशन करायचं जमिनीचं आणि आपल्याला जास्तीत जास्त पीक घेण्याचा प्रयत्न करायचा, म्हणून त्याला काय म्हणतात, हाय डेन्सिटी प्लॅनिंग. आता एक आपण सोशल मीडियावर तुम्ही जर असाल तर एक नाव नाही आठवं लागलं, ते पेरू बद्दल सांगतात. तर
त्यांची जे पेरू आता नवीन हिच्यात जे ग्राफ्टिंग केलेलं आहे ते छोटे छोटे, मग त्यांनी हाय डेन्सिटी प्लांटिंग केलेली म्हणून त्यांचं प्रोडक्शन वाढलेलं आहे. ओके, हाय डेन्सिटी प्लांटिंगचा खूप मोठा रोल आहे कशासाठी, इन्कम जनरेशनसाठी. कारण की जिथं तुम्हाला 10 झाड लावायचे तिथं तुम्ही 20 लावसान तुमचं इन्कम डायरेक्ट डबल व्हायला लागलं. ओके, हा त्याचा प्रिन्सिपल गोल आहे. फॅक्टर ऑफ एट काय करतात हाय डेन्सिटी प्लांटिंगसाठी, आपल्याला मोठमोठ्याला वाढणार आहे. आता मला एक सांगा, हाय डेन्सिटी प्लांटिंग केली, हे झाड पण एवढं वाढणार, ओके, आणि हे झाड पण एवढं वाढणार. हाय डेन्सिटी प्लांटिंग पॉसिबल आहे का? नाही. हे झाड एवढं वाढणार असलं तर सर हे झाड एवढंच वाढणार पाहिजे. ओके, मग आपल्याला यूज ऑफ ड्राफ्ट और सेमी ड्राफ्ट रूट स्टॉक, यूज ऑफ ड्राफ्ट कम्पॅक्ट सिलिकॉन व्हेरायटी, म्हणजे बरोबर आपल्याला व्हेरायट्या किंवा सायकॉन हे लावणं आहे. नंतर हायब्रिड क्लोनचा वापर करणे. ओके, त्यानंतर कल्चरल कंट्रोल, ट्रेनिंग अँड प्रूनिंग करत राहणार, प्रॉपरली याची कटिंग करत राहावं लागणार आहे. नाहीतर हे चाललंय वाढू देणं, असं वाढल्याच्या नंतर ते काय होईल, कम्पॅक्ट होईल. म्हणून प्रॉपरली त्याची ट्रेनिंग अँड प्रूनिंग करणे, बरोबर प्रॉपरली त्याची कटिंग करणे. आपल्याला गॅप मेंटेन ठेवलं, हो खेळती पण राहिली पाहिजेत, झाड ओके पण राहिलं पाहिजे. म्हणून तुम्ही एक पाहत असाल ते जे आता ते खूप छान उदाहरण आहे पेरूचं. म्हणजे पेरूच का घेतोय की सोशल मीडियावर तुम्ही सगळेजण पाहत असाल, त्यांचं एक चॅनल आता काय राव आठवत नाही. तर पेरूला ते काय करतात माहिती का, 1.5 महिन्यात झाल्याच्या नंतर, 1.5 फुटात झाल्याच्या नंतर त्याची कटिंग घेतात इथून, मग त्याला 2 ब्रांचेस येतात. डबल मग इथून कटिंग घेतात 1.5 महिन्यात, डबल इथून ब्रांचेस येतात. म्हणजे हे काय असं वाढत जातंय आणि झाड हे कमीच राहतं, 6 फुटापर्यंत झाड वाढतं. ओके, 6 फुटापर्यंत, असं 6 फूट पण जास्त झालं, मॅक्सिमम झालं. हे खूप वर्ष लागतं 6 फूट झाड व्हायला. ओके, त्यानंतर रेग्युलर केमिकल म्हणजे यूज ऑफ प्लांट रेग्युलेटर, ओके, पीजीआरचा वापर करतो. त्यानंतर इरिगेशन आणि न्यूट्रिएंट मॅनेजमेंट करावं लागतं, ड्रिप इरिगेशनचा वापर करावा लागतं. फर्टिगेशन म्हणजे माहिती का, नाही माहित ना, फर्टिलायझरचं ऍप्लिकेशन ड्रिप थ्रू किंवा फ्लोईंग ऑफ वॉटर थ्रू, इरिगेशन थ्रू फर्टिलायझरचं ऍप्लिकेशन. सॉइल टाईप आणि टोपोग्राफी पण हाय डेन्सिटी प्लांटेशन साठी ते. नंतर प्लांट प्रोटेक्शन, पेस्ट अँड डिसीज. जर समजा हाय डेन्सिटी प्लांटेशन असेल तर जर पेस्ट जवळच्या जवळ फिरू शकतो, म्हणजे जास्त पेस्टचा प्रादुर्भाव होऊ शकतो हाय डेन्सिटी प्लांटेशन मध्ये, हा धोका आहे. नंतर मेकॅनायझेशन, स्मॉल अँड युनिफॉर्म कम्युनिटी हॅव हाय इझियर टू मेकॅनाइज. ओके, म्हणजे जर छोटे जर ते असेल तर आपण मेकॅनिकल ऑपरेशन करण्यास हेल्पफुल होतं. त्यानंतर कल्टिवेशन ऑफ काय पाहिजे, सगळ्यात अगोदर काय पाहायचं सांगा लवकर, पोल करा, पोल करा, पोल. सगळ्यात अगोदर पाहिजे सर मँजिफेरा इंडिका, म्हणजे सर आंबा म्हणले की सर रस. यार माझं किती म्हणू, पण माझं मला आवडतो. कोणचं स्प्राईट नाही आवडत, कोका कोला नाही आवडत. सर पाणी यायला लागलं तोंडाला, माया पण यायला लागलं. मी मग पाणीच पितो आता, 2च मिनिटं झालो. सॉरी. ओके, आता मँगो. तर मँगोचं काय आहे सर, असं काय शिकवणार सर तुम्ही मँगोचं, मला माहित नाही म्हणा. मँगोचं इम्पॉर्टंट काय, किंग ऑफ फ्रूट आहे. काय मँगो, किंग ऑफ फ्रूट ही ऑब्जेक्टिव्ह येऊ शकते हो. एखाद्या वेळेस छोटी ऑब्जेक्टिव्ह टाकतात, किंग ऑफ फ्रूट. ओके, किंग ऑफ फ्रूट आहे. त्यानंतर याचं काय अट्रॅक्टिव्ह अपीअरन्स आहे, व्हिटॅमिन ए आणि सी आहे याच्यात चांगलं रिच आहे. त्यानंतर डिलिशियस टेस्ट आहे. त्यानंतर लो कॅलरीज आणि हाय फायबर आहे. हा महत्वाचा आहे, लो कॅलरीज आणि हाय फायबर आहे. त्यानंतर सर याची फॅमिली अनाकार्डिस ही, तुम्हाला फॅमिली वगैरे काही येणार नाही असं वाटतंय. सॉइल काय लागन सर, सॉइल तर प्लांटेशन क्रॉपला तेच लागेल, पण वेल ड्रेन सॉइल लिहायची कुठं पण. सॉइल फर्टाईल लोमी सॉइल बेस्ट असती. याचा पीएच पीएच जो असतो ना, पीएच 5.5 to 7.5 पर्यंत चालतो. ओके, 5.5 to 7.5 पर्यंत चालतो. पुअरली ड्रेन सॉइल पण चालती आणि वेल ड्रेन सॉइल पण चालती. टॉलरंट टू रॉकी, शालो आणि पुअर ड्रेन सॉइल. ओके, इंटॉलरन्स ओके, इंटॉलरंट ओके, पुअरली ड्रेन सॉइल.
ओके. क्लायमेट काय, ट्रॉपिकल आणि सब ट्रॉपिकल, म्हणजे ड्राय वेदर लागतं. आता उन्हाळ्यात पीक येतं म्हणल्यावर ड्राय वेदरच लागणार. ओके, हा पॉइंट मग मी आता बरोबर पीडीएफ मध्ये बोल्ड केलेलं आहे हे पॉइंट. ड्राय वेदर लागतं. काय क्लायमेट मध्ये, कूल टेम्परेचर जस्ट बिफोर फ्लावरिंग इंड्यूस और ब्लूम. आता मला एक सांगा, मँगोची फ्लावरिंग कधी होती सर? फेब्रुवारी. ओके, फेब्रुवारी असं असतं ना. फेब्रुवारी मध्ये ते 7 दिवस लय जळती मी, लय जळती. अखंड सिंगल संघटनेचा अध्यक्ष आहे मी तर म्हणून. तुमची पण जळत असेल ना? जशी ज्याची जळती त्यांना कमेंट करा. सगळेच जण करसान मला माहितीये, जेवढे व्हिडिओ पाहिला तेवढे बंद करसान, कोणी मान्य नाही करणार. ओके, जाऊ दे तिकडे. फेब्रुवारी महिन्यात समजा फ्लावरिंग येते, तर फ्लावरिंग म्हणजे आपण काय म्हणतो त्याला, मोर म्हणतो ना, काय ब्लूम होतात फ्लावर. तर त्यावेळेस काय असते सर, कूल टेम्परेचर राहतं, बरोबर ना. मग फ्लावरिंगच्या जस्ट बिफोर काय पाहिजेत, कूल. आणि फ्रुटिंगच्या वेळेस काय पाहिजेत, वार्म. ओके, हा समजून घ्यायचा मुद्दा आहे. हा क्लायमेट मध्ये लिहिलं गेलं पाहिजे. ऑप्टिमम टेम्परेचर 24 ते 27 डिग्री. फॉरेस्ट रेनी अँड क्लाउडी वेदर फ्लावरिंग डिटरमाइन द टू फ्रूट सेटिंग. जर समजा रेनी अँड क्लाउडी वेदर जर असेल तर फ्रूट सेटिंगला इफेक्ट करू शकतो. प्रोपगेशन कशाला प्रोपगेट करतं सर? आता प्रोपगेशन पहिले सर डायरेक्ट कोई लावू शकतो आपण, म्हणजे काय सर, त्यालाच आपण सीड म्हणू शकतो. ओके, त्यानंतर व्हेजिटेटिव्हली विनियर ग्राफ्टिंग करतो. ओके, विनियर ग्राफ्टिंग करू शकतो. ओके, हा शब्द देण्यात ठेवा, विनियर ग्राफ्टिंग. विनियर ग्राफ्टिंग करू शकतो सर. ओके, ग्राफ्टिंग करू शकतो. प्लांटेशन करण्यासाठी 1 by 1 मीटरचं पीठ तयार करायचं. ओके, त्यानंतर डंग फिल विथ 20 into 25 kg FOM and फर्टिलायझर मिक्सचर. म्हणजे आपल्याला तयार काय करायचं, पीठ तयार करायचं 1 बाय 1 मीटरचं. ओके, 1 बाय 1 मीटरचं. तिथं पहा थोडं ते वेळ लिहिताना टाइम येतं, ते असं येते 1 into टाइम into 1 टाइम, असं वेळ येते. ते 1 by 1 मीटर आहे. एवढं तुम्ही समजू शकता पीडीएफ मध्ये. तेवढा लोचा वेळ राहतो पीडीएफ मध्ये 1 मीटरचं. त्यानंतर सर हिच्यात काय करायचं, 20 ते 25 किलो FOM भरायचं. किती FOM? ओके, हे झालं. आणि फर्टिलायझर भरायचं. ओके, या गोष्टी झाल्या. फर्टिलायझर भरायचं 1 by 1 मीटर इंटू, हे झालं फर्टिलायझरचं. नंतर सर याचं प्लांटेशन कुठं करायचं? प्लांटेशन करण्यासाठी किती मीटरचा गॅप माहिती आहे? 10 मीटर. 10 by 10 मीटर. किती? 10 by 10 मीटर. हे प्लांटेशन डिफरन्स आहे. ओके, आणि जर हाय डेन्सिटी प्लांटेशन करायचं असेल, हाय डेन्सिटी प्लांटेशन एचडीपी जर करायचं असेल, एचडीपी हाय डेन्सिटी प्लांटेशन जर करायचं 5 by 5 मीटर तुम्ही अंतर घेऊ शकता. ओके, झालं, समजलं इथपर्यंत? 6 by 3 पण करू शकता व्हेरायटी. आता मॅन्युअरिंग मध्ये तुम्ही यंग प्लांटला 10 ग्रॅम नायट्रोजन, 50 ग्रॅम फॉस्फरस आणि त्यानंतर 2 ग्राम काय वे 2 ग्राम 2 ते 5 ग्राम 2 ते 5 अँड 100 ग्राम पोटॅशियम. हे पहा, 100 ग्राम नायट्रोजन, 50 ग्राम पोटॅशियम आणि 50 ग्राम फॉस्फरस. हे जास्त करा, 100 करा. ओके, हे झालं 200 ग्राम, 100 ग्राम हे पण चालतं. पर प्लांट आहे बाळांनो, हे ध्यानात ठेवा. पर प्लांट पीठ हे युनिट ध्यानात ठेवा, बाकी काही नाही. ओके, ऍडल्ट बिअरिंग 10 वर्षाचं पहिले 1 ते 10 वर्ष हे करायचं. 10 वर्षाच्या नंतर 1 kg करायचं. याला 1 kg, 0.5 kg आणि 1 kg. ओके, NPK हे 10 वर्षानंतर, हे पहिल्या वर्षी, हे दुसऱ्या वर्षी असं. ओके, समजलं इथपर्यंत बाळांनो?
त्यानंतर आता सर इरिगेशन काय करायचं, इरिगेशन मेनली द्यावं लागत नाही, पण इंड्यूस इरिगेशन फ्लॉवरिंगच्या अगोदर करायचं. ओके. आता सर ऍप्लिकेशन, खताचं ऍप्लिकेशन कधी करायचं, जुलै ते ऑक्टोबर दरम्यान. ओके. म्हणजे जस्ट आपलं फुलं, आपलं हे संपलं, झाडाचे आंबे तोडून घेतले जून महिन्यात की जुलै महिन्यात खताचं ऍप्लिकेशन करायचं. फ्रूट डेव्हलपमेंट कशी होती, मॅच्युरिटी ऑफ फ्रूट ड्रॉप इनहान्स द फ्रूट साईज. ओके. हार्वेस्टिंगचं एक ध्यानात ठेवा, मॅच्युरिटी इंडेक्स. तर क्लायमॅट्रिक फ्रूट आहे. ओके. म्हणजे हे फ्रूट काय होतं, रेस्पिरेशन चालू ठेवतं, पिकतं, म्हणजे तोडल्याच्या नंतर सुद्धा पिकणं चालू राहतं. आता तुम्हाला सोपे भाषेत सांगतो. क्लायमॅट्रिक अँड नॉन क्लायमॅट्रिक. तुम्हाला आता डायरेक्ट समजून सांगू का, डायरेक्ट म्हणजे कोणत्याच भाषेत नाही सांगत. हे पहा, झाडावरून तोडलं तरी पण पिकतंय, काय होतंय, राईप होतंय, आणि हे सुकतंय डायरेक्ट. ओके. रायपिंग नसते होते, राईप होतंय, हे होत नाही. ओके. जसं की याचं उदाहरण आहे मँगो. ओके. त्यानंतर आपला गोवा. ओके. आता नॉन क्लायमॅट्रिकचं याचं ग्रेप. कधी तोडल्याच्या नंतर सडताना पाहिले का, डायरेक्ट सुकतात ते, सुकू जर घातले तर. ओके. ते नॉन क्लायमॅट्रिक मध्ये येतं. आता ते लय मोठं रेस्पिरेशन होतं, रेस्पिरेशन होत नाही, ह्या गोष्टी तुम्हाला सांगतो. ओके. चेंज फुलं, फ्रूटचा कलर चेंज होतो, शुड बी हार्वेस्टिंग, मॅच्युरिटी इंडेक्स सांगायला लागलो तुम्हाला. पुन्हा आपण एक म्हणू शकतो टपका पडतो, टपका. पुन्हा आपण काय म्हणतो त्याला, हे पडत नाही का, शाख. ओके. ते लिहू शकतो आपण. शुड बी फिलिंग इन बिकम राउंडेड, स्पेशल ग्रॅव्हिटी, ड्रॉप इन मॅच्युरिटी. ओके. ड्रॉप होतं फ्रूटचं, 1 to 2 मॅच्युअर फ्रूट नॅचरली ड्रॉप होतात. नंतर हार्वेस्टिंग कसं करतो आपण ती जी स्टॉल्क आहे, ही 1 ते 1.5 सेंटीमीटर असा मँगो राहतो ना. काय मँगो काढला म्या, वा, म्हणजे ड्रॉइंगची तर म्या जाऊ तिकडं. हे 1 ते 1.5 सेंटीमीटर ठेवतात, एवढं सांगायचं तुम्हाला. बाप्पा मी ड्रॉइंग नका पाहू, मी ड्रॉइंग पाहिजे ना तुम्ही कोमात जा सांग. ओके. त्यानंतर यील्ड किती दी सर, 100 ते 200 kg फ्रूट होतात, 5 ते 10 टन प्रति हेक्टर. ओके. 8 ते 10 टन प्रति हेक्टर. 8 ते 10 टन प्रति हेक्टर. ओके. टन मध्ये उत्पादन, टन म्हणजे 10 क्विंटल, हे ध्यानात ठेवा, याद रखना मेरे दोस्त, 10 क्विंटल. ओके. झालं. अरे समझा वीडियो, हाँ सर समझा वीडियो. अब क्या देखेंगे सर, अब देखेंगे अब कल्टिवेशन ऑफ बनाना. बनानासाठी, बनाना आहे ना खदाड पीक आहे. खदाड म्हणजे जेवढं जास्त खत टाकसन ना तेवढं त्यासाठी चांगले. ओके. हा ध्यानात ठेवा. डीप, रिच, फेरिबल, फर्टाईल, म्हणजे कशी फर्टाईल, जेवढी फर्टाईल सॉइल, रिच न्यूट्रिएंट ना तेवढं चांगलं पीक येईल. ओके. वेल ड्रेन, लोमी सॉइल लागते. लोमी सॉइल तुम्हाला माहिती आहे, काळ्या मातीत येतं. ओके. ब्लॅक कॉटन नाही लिहू शकत, लोमी लिहू शकतो. बनाना इज हेवीली फीडर. ओके. पीएच 6.5 ते 7.5, म्हणजे स्लाइटली ऍसिडिक टू न्यूट्रल आहे. ओके. त्यानंतर टेम्परेचर किती लागतं, 20 ते 30 डिग्री. अबो, बिलो अँड अबो सेव्हरली अफेक्ट, 10 डिग्रीच्या खाली आणि 40 डिग्रीच्या वर जर टेम्परेचर गेलं तर अफेक्ट करतो. ओके. त्यानंतर व्हेरायटीज दिलेले आहे, तर व्हेरायटीज तुम्ही आता हे पहा, व्हेरायटीज पाठ करणं महत्वाचे आहे. तर व्हेरायटीमध्ये याच्या पण मँगोच्या अल्फान्सो, केसर, नीलम. ओके. ह्या 2-3 व्हेरायट्या पाठ ठेवायच्या. लंगडा वगैरे ह्या तुम्ही लिहू शकता. त्यानंतर सर याच्या व्हेरायट्या कोणत्या, बसरिया, म्हणजे त्यानंतर
ग्रँड नैना, ओके, नैने. त्यानंतर आता याच्यात तुम्हाला व्हेरायटी लिहून दिली, व्हेरायटी काही वाचत बसत नाही, तुम्ही लिहा. ओके. प्रोपोगेशन अँड प्लांटिंग. प्रोपोगेशन कशामुळे थ्रू होतं सर? बनानाचं प्रोपोगेशन सकर थ्रू होतं. ओके. सकर म्हणजे कोणचा पार्ट? झाडाच्या या मूळ या अशा साईडनं निघतो, त्याला काय म्हणतात? सकर. ओके. ते सकरनं होतं. सकर किती किलोचं असतं? 750 ते 1 kgचं. ओके. मॉडरेट. आता जे नवीन आलेलं आहे ते टिश्यू कल्चर होतं. जळगावला सगळ्यात चांगलं रिसर्च सेंटर आहे टिश्यू कल्चरला. ओके. कोणचं आहे ते? कोणाचं आहे जळगावला? आपल्या इरिगेशन वाल्याचं आहे, जैन इरिगेशन वाल्याचं. सगळ्यात जास्त टिश्यू कल्चरसाठी ती ऑब्जेक्टिव्ह येऊ शकते जर आलं तर, कारण की आपलं जळगावचं आहे ना PDQ. ओके. त्यानंतर रिसर्च स्टेशन पण कुठे आहे? जळगावला आहे. ओके. प्रोपोगेशन. त्यानंतर प्लांटिंग कसं करतो आपण? प्लांटिंगचं एक ध्यानात ठेवा, इथं 60 सेंटीमीटर पीठ कसं तयार करायचं? 60 इंटू 60 सेंटीमीटर. आणि याचं जे ते 1.8 इंटू 1.8 मीटर किंवा 1.8 इंटू 1.8 मीटर किंवा 1.2 इंटू 1.2 मीटर. ओके. हे झालं प्लांटेशन डिफरन्स. आता बनानाचा मॅच्युरिटी इंडेक्स काय? बनाना मॅच्युअर झालं हे तुम्हाला कसं समजेल? बनाना हे क्लायमेट्रिक फ्रूट, म्हणजे तोडल्याच्या नंतर ते आपण मध्ये म्हणजे पिकत चालतंय. ओके. पिकत जातंय, कालांतराने ते सोडून जाते. ओके. त्यानंतर 3 फुल अँग्युलर रिजिड फ्रूट फिंगर राउंडेड. त्यानंतर ड्राय होतात. टॉप लीफ ड्राय झाले की ते तुटायला येतं. आणि बनाना हे 10 ते 12 मंथ नंतर प्लांटिंग नंतर हार्वेस्टला येतं. ओके. त्यानंतर स्पेशल प्रॅक्टिसेस बनाना मध्ये. तर स्पेशल प्रॅक्टिसेस ध्यानात ठेवा, कारण स्पेशल प्रॅक्टिसेस वर प्रश्न येतो बनानाच्या. बनानाची पहिली स्पेशल प्रॅक्टिस आहे डिसकरिंग, म्हणजे रिमूव्हल ऑफ सकर. कोणची? डिसकरिंग. ओके. रिमूव्हल ऑफ सकर. ओके. रिमूव्हल ऑफ सकर. आणि दुसरी येते सपोर्टिंग और प्रोपिंग. त्यालाच प्रोपिंग म्हणतात. सपोर्टिंग और प्रोपिंग म्हणजे बांबू लावणं. ओके. त्याला काय म्हणतात? सपोर्ट देणं बांबूनं किंवा कशानं. त्यानंतर रिमूव्हल ऑफ मेल बर्ड, त्यालाच इनफ्लोरेसेंट बनाना म्हणतात. वॅपिंग और बॅगिंग. कव्हर द बंच. आपला जो बंच असतो तो कव्हर करणं, म्हणजे त्याला काय म्हणतात? वॅपिंग किंवा बॅगिंग. ओके. यील्ड किती ती? 50 ते 80 टन. यील्ड किती ती? 50 ते 80 टन. तुम्हाला सांगतो स्पेशल हॉर्टिकल्चर प्रॅक्टिस म्हणजे स्पेशल प्रॅक्टिसेस येऊ शकतात. हे प्रॉपिंग, डिसकरिंग, वॅपिंग, बॅगिंग. ओके. समजलं बनानाचा? त्यानंतर आता मेन गोष्ट आहे ती फिजिओलॉजिकल डिसऑर्डर अँड कंट्रोल ऑफ सिट्रस. तर सिट्रस मध्ये फिजिओलॉजिकल डिसऑर्डर येतात. त्यात पहिलं येतं ग्रॅन्युलेशन. आता एक मिनिट. फिजिओलॉजिकल डिसऑर्डर पण येते ग्रॅन्युलेशन, त्यालाच क्रिस्टलायझेशन म्हणतात. ते कशामुळे होतं? डिले इन हार्वेस्टिंग मध्ये डिले झाला, किंवा एक्सेस नायट्रोजनचं फर्टिलायझेशन हाय झालं, किंवा वॉटर स्ट्रेस आला, त्याच्यामुळे येतं. सिम्पटम काय आहे? ज्यूस सॅक बिकम हार्डेड अँड ड्राय अँड गेलाटायझेशन स्टार्टिंग स्टेम एंड. ओके. त्याला मग काय करायचं? नेमली टाइमली हार्वेस्ट करायचं. फ्लोरियर ऍप्लिकेशन स्प्रे घ्यायचा, कॅल्शियम क्लोराईडचा, जिबर्लिक ऍसिडचा पण स्प्रे घेऊ शकता बिफोर मॅच्युरिटी. ओके. त्यानंतर डायबॅक कशामुळे होतं? सर कॉपर डिफिशियन्सीमुळे. ते कशामुळे होतं? पुअर ड्रेनेज किंवा रूट इंजरीमुळे. खाली जे रूटलंय तिथं इंजरी झाली किंवा पुअर ड्रेनेज असलं त्याच्यामुळे डायबॅक येऊ शकतो. याच्यामुळे काय होतं? टर्मिनल शूटचे टीप आहे किंवा ट्विंग आहे ते ड्राय होतात. ओके. म्हणजे वाळायला लागतात. मग त्याच्यावर तुम्ही उपाय काय करू शकता? कॉपर सल्फेट मारू शकता, त्याची ड्रेंचिंग करू शकता, फ्लोरियर स्प्रे सुद्धा करू शकता, बायोटेक्स मिक्सचरचा. ओके.
हे दोन डिसीज झाले, डायबॅक आणि ग्रॅन्युलेशन. त्यानंतर मॉर्टल लीफ और लिटल लीफ हे कशामुळे होतं, ऍक्च्युअल झिंक डिफिशियन्सीमुळे होतं. लीफ डेव्हलप क्लोरोसिस म्हणजे येलोइंग वेन होतात, येलोइंग बिटवीन वेन. ओके, येलोइंग बिटवीन वेन, या पानाच्या ज्या वेन आहे त्याच्या बिटवीन मध्ये येलो कलर येतो. ओके, आपण त्याला मेनली या ज्या वेन आहे त्या ग्रीन राहतात आणि बाकी मधातलं येल्लो होऊन जातं, येल्लोइंग बिटवीन वेन. ते झिंकच्या डिफिशियन्सीमुळे होतं. त्याच्यावर आपण ते करू शकतो, झिंक सल्फेटचा स्प्रे करू शकतो. ओके, फ्रूट क्रॅकिंग कशामुळे होतं, सडन फ्लॅल्टिवेशन इन मॉइश्चर, ड्राय पिरियड फॉलो बाय हेवी इरिगेशन. जर तुम्ही हेवी इरिगेशन केलं किंवा ड्राय स्पेसच्या नंतर डायरेक्ट हेवी इरिगेशन केलं त्याच्यामुळं फ्रूट क्रॅकिंग होऊ शकते. त्यामुळं फ्लोरियर स्प्रे करावा लागतो बोरॅक्सचा. ओके, बोरॅक्स म्हणजे बोरॉनचा. किती पर्सेंट बोरॅक्स मध्ये बोरॉन किती पर्सेंट आहे, 0.2%. ओके, क्रिएसिन. ओके, इनसफिशियंट इम्बॅलन्स ऑफ न्यूट्रिशन, पोटॅशियम अँड कॅल्शियम कंबाईनली. सिम्पटम काय, रीन डेव्हलप ग्रू केस लिडिंग बफी टेक्स्चर अँड पुअर क्वालिटी. ओके, पोटॅशियम सल्फेटचा तुम्ही ऍप्लिकेशन करू शकता. आणि मॅग्नेटची डिफिशियन्सी होती तर ती मॅग्नेटची डिफिशियन्सी सिम्पटम कशामुळे येतात, त्यात मॅग्नेट सल्फेट वापरतात. ओके, हे झाले डिसऑर्डर क्वेश्चन येणार म्हणजे. आता कल्टिवेशन ऑफ ग्रेप म्हणजे व्हिटिस विनेफेरा. याचं जी कटिंग आहे तुम्हाला पहिले सांगितलं, प्रोपगेशन हार्डवूड कटिंग आहे. इनशोर द प्लांटिंग ट्रू टाईप युनिफॉर्म कटिंग किती पाहिजे, 20 ते 30 सेंटीमीटर. 1 इयर रूट स्टॉक म्हणजे एका वर्षात झाड झाल्याच्या नंतर त्याची जी दांडी आहे ती 25 ते 30 सेंटीमीटर घ्यायची. ओके, समजलं इथपर्यंत? कोणाला काही डाऊट असेल तिच्यावर पाणी देतो. ओके, त्यानंतर यूज ग्लोबली टू मॅग्नेज रूटस्टॉकचा यूज करता. प्रपोज काय, टू प्रोव्हाइड रेजिस्टन्स टू फॉलेक्स ट्री. ओके, निमॅटोडचा याच्यापासून प्रोटेक्शन भेटण्यासाठी त्यासाठी. त्यानंतर ट्रेनिंग अँड प्रूनिंग याच्यावर प्रश्न येऊ शकतो. आता ट्रेनिंग काय, परमनंट फ्रेमवर्क देण्यासाठी. मी तुम्हाला सांगितलं ट्रेनिंग जे करतात ते फ्रेमवर्क आपल्याला जर डिझाईन द्यायची असेल त्यासाठी, आणि जी प्रूनिंग करतात ते डिसीज अँड पेस्ट कंट्रोल करण्यासाठी. ओके, ती कधी फॉलो केल्या जाती, ती एक तर जून जुलै मध्ये केल्या जाती किंवा सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये केल्या जाती. ओके, या गोष्टी काही ध्यानात ठेवा तुम्ही. तिच्यात मी तुम्हाला ते केलेलं आहे. त्यानंतर आपल्याला एप्रिल मध्ये किंवा ऑक्टोबर मध्ये ओके प्रूनिंग केल्या जाते. आता व्हेरायटी आहे, सीडलेस व्हेरायटी तुम्हाला ध्यानात ठेवावं लागेल. कारण सीडलेस पासून आपण काय करू शकतो, मनुके तुम्ही किशमिश म्हणू शकता. मग ती पहिली व्हेरायटी कशी येते, किशमिश सुद्धा एक व्हेरायटी. ओके, त्यानंतर थॉमस सीडलेस, तासे गणेश, शरद सीडलेस, या गोष्टी म्हणजे या व्हेरायटी ध्यानात ठेवा. त्यानंतर सीडेड व्हेरायटी बँगलोर ब्ल्यू, अनाबे शाही, पुसा नवरंग. ओके, त्यानंतर प्रोसेसिंग करण्यासाठी वेगळ्या व्हेरायटी आहे. या व्हेरायट्या पण इथं डिटेल मध्ये दिलेल्या आहे. त्याच्या पुढे काय काय लिहायचं ते पण आहे. नंतर हार्वेस्टिंग करायला नॉन क्लायमॅट्रिक फूट आहे. नॉन क्लायमॅट्रिक फूट म्हणजे हे काय होतं, वाळल्यानंतर सडत नाही, काय होतं, न सडता सुकून जातं. जर वाळू घातलं नाही तुम्ही म्हणसान सर पाण्यात भिजू घालतो ते सडूनच जाणार आहे ना. ओके, मॅच्युरिटी इंडेक्स काय पाहिजे, TSC म्हणजे शुगर पर्सेंटेज किती पाहिजे, TSS 18%. ओके, त्यानंतर ऍसिडिटी रेशो किती पाहिजे, 20:1, 25:1. कलर काय पाहिजेत, कलर ब्लॅक, रेड, एम्बर. ओके, नंतर हार्वेस्ट कशात करतात, क्लस्टर म्हणजे गुच्छामध्ये. ओके, असं गुच्छामध्ये क्लस्टरमध्ये हार्वेस्ट करतात. यील्ड किती येते, 25 ते 35 टन. 25 ते 35 टन. ओके, समजलं इथपर्यंत? कोणाला काही डाऊट, ट्रेनिंग अँड प्रूनिंग वर प्रश्न येऊ शकतो. न्यूट्रिएंट मॅनेजमेंट इकडचा तिकडचा लिहिला तरी चालतं. ओके, त्यानंतर सर आता कोणचं पीक,
आता पीक येतं कोकोनट. कोकोनट साठी जी सॉइल लागणार आहे ती वेल ड्रेन. ओके. त्यानंतर इसेन्शियल सॉइल लोमी जरी असली, सँडी लोम जरी असली, रिच इन ऑर्गॅनिक मॅटर पाहिजेत. 5.5 ते 8 एवढा पीएच टॉलरन्स करू शकतो. म्हणजे व्हेरायटी ऑफ सॉइल मध्ये येऊ शकते. टेम्परेचर कसं पाहिजे 27 ते. रेनफॉल ध्यानात ठेवायचा, रेनफॉल सगळ्यात जास्त लागतो 1000 ते 3000 मिलीमीटर एवढा रेनफॉल लागतो. म्हणून कोस्टल एरियामध्ये येतं. ह्युमिडिटी पण चांगली लागते, 60% वर ह्युमिडिटी लागते. प्रोपगेशन कशामुळे करतं? सीड म्हणल्यापेक्षा नट कशाचं सिलेक्ट करायचं? 20 ते 25 वर्षाचं जे झाड आहे त्या 20 ते 25 वर्षाच्या झाडाचं नट ते करायचं. ते कशासाठी? फ्री फॉर्म डिसीज वगैरे नर्सरी बेड तयार करायचे, नर्सरी राईज करायची, त्यानंतर ते लावायचं. ते लावल्याच्या नंतर असं पाहिजेत की ते जर्मिनेशन 4 महिन्याच्या आत झालं पाहिजेत आणि 7 पानाचं असल्यावर तुम्ही लावू शकता. मोर दॅन 7 लीव्ह पाहिजेत. ओके. त्यानंतर इम्प्रूव्ह व्हेरायटी दिले. टॉल असल्यामुळं वेस्टर्न कोस्टल टॉल, त्यानंतर ईस्टर्न कोस्टल टॉल. ओके. टॉल व्हेरायटी ईस्टर्न कोस्टल, वेस्टर्न कोस्टल टॉल. ओके. या व्हेरायटी आहे. त्रिपुरा टॉल. ड्रॉप व्हेरायटी मध्ये तुम्ही 2 मल्याली येल्लो ड्रॉप, कुगाट ऑरेंज ड्रॉप या व्हेरायटी मी सोपे टाकेले मी ना. हार्वेस्टिंग अँड बिअरिंग ते 6 ते 10 वर्ष झाले त्याला बेअरिंग चालू होती. 3 ते 5 वर्षानंतर ड्रॉप व्हेरायटीला, टॉल व्हेरायटी 6 ते 10 वर्षानंतर. ओके. 6 ते 7 मंथचं ओल्ड फॉर्म. वॉटर जर समजा वॉटर पाण्यासाठी लागत असेल 6व्या ते 10व्या महिन्यात पाण्यासाठी लागत असेल तर 6व्या ते 10व्या महिन्यात तोडायचं. 6व्या ते 7व्या महिन्यात तोडायचं आणि इथं 10व्या ते 12व्या महिन्यात तोडायचं. ओके. कशासाठी? फुल्ली मॅच्युरिटीसाठी. त्यानंतर वन्स एकदा जर तोडायला लागलो 30 ते 45 दिवसाच्या गॅपनं, म्हणजे दर महिना 1.5 महिन्याच्या गॅपनं आपण तोडू शकतो. 60 ते 100 नट्स एका प्लांट पासून निघतात. म्हणजे 150 ते 200 नट हायब्रिड व्हरायटी पासून निघतात. ओके. त्यानंतर कॅशोनट साठी कसं लागते? सँडी सॉइल लागते, लॅट्रिक सॉइल लागते. कॅशोनट साठी सँडी आणि लॅट्रिक सॉइल लागते. त्यानंतर वेल ड्रेन, लो फर्टाइल, सेन्सिटिव्ह वॉटर लॉगिंग साठी सेन्सिटिव्ह स्लाइटली ऍसिडिक सॉइल लागते यासाठी. ओके. 4.5 ते 6.5 इन आयडियल क्लायमॅटिक. त्यानंतर अॅन्युअल रेनफॉल 1000 ते 2000 mm लागतो. 20 ते 30 डिग्री तापमान लागतं. प्रोपगेशन कशावर होतं? सीडनं होतं. त्यानंतर व्हेजिटेटिव्हनं, एअर लेअरिंगनं होतं. प्लांटेशन 60x60 मीटरचं पीट करायचं. त्यानंतर डिफरन्स 60x60 मीटरचं करायचं. ओके. 7x हाय डेन्सिटी प्लांटिंग साठी कमी केलं चालतंय. त्यानंतर याच्या व्हेरायटी गोवाची गोवन 1, त्यानंतर K22-1 केरला. ओके. त्यानंतर हार्वेस्टिंग अँड यील्ड, बिअरिंग द एज, ग्राफ्टेड लेअर. ओके. स्टार्टेड बिअरिंग इंटू 2 to 3 year फुल रिच मॅच्युरिटी. 10 वर्षानंतर मॅच्युर होतो कॅशोनट, कॅश्यू ऍपल. ओके. ह्या हार्वेस्टिंगच्या गोष्टी तुम्ही ध्यानात ठेवू शकता. हिच्यात सगळं मेन्शन. यील्ड किती आहे? 1.5 ते 2 टन. ओके. इथपर्यंत आले. आपले किती क्वेश्चन झाले? आता लय मोठे झाले ना, अजून राहिले रे बाबा, लय मोठे क्वेश्चन राहिले. ओके. त्यानंतर आता पपयाचं जे कल्टिवेशन आहे, पपयासाठी जी सॉइल लागते एक्सलेंट ड्रेनेज, प्रॅमेटस पपया वेल ड्रेन सॉइल लागती. त्यानंतर 6 ते 6.5 एवढं पीएच असतं. ट्रॉपिकल सब ट्रॉपिकल क्लायमेट म्हणजे थोडं गरमीच्या देतं. 25 ते 30 डिग्री तापमान लागतं. ओके. विंड लागती. प्रोपगेशन कशानं करतं? सीडनं करतं. ओके. त्यानंतर नर्सरी आपण तयार करू शकतो. स्पेसिंग काय? 1/8 मीटर इंटू 1/8 मीटर, म्हणजे बनानाची याची स्पेसिंग सारखी येते. डिलिशियस 3 सीडलिंग लागतात. ओके. 3 सीडलिंग पर प्लांट पीट. म्हणजे आता हे पहिलं असं आहे की ज्या पर पीट मध्ये 3 झाडं लावायची. ओके. अरे समजा क्या बिडू. त्यानंतर याच्यात व्हेरायटी आहे कोइंबतूर 1, कोइंबतूर 2. या कोइंबतूर 1, कोइंबतूर 2 पॅपिंग एक्सट्रॅक्शन साठी खूप इम्पॉर्टंट आहे. पॅपिंग एक्सट्रॅक्शन म्हणजे आपलं जे झाड आहे ते, म्हणजे जे फळ आहे ते हिरवा असताना, म्हणजे मॅच्युअर झाल्याच्या नंतर फक्त हिरवा असताना त्याला असे कट मारतात. त्याला हे कट मारल्याच्या नंतर त्यातून जे व्हाईट कलरचं जे फ्लुइड निघतं त्या फ्लुइड पासून पॅपिन तयार होतं. पॅपिन एक्सट्रॅक्शनची प्रोसेस येऊ शकते. ओके.
समजलं? पॅपिंग कशापासून काढतात आपण? हिरवं झाड असताना त्याला क्रॅशेस मारतात, त्याच्यामुळे पॅपिंग एक्स्ट्रॅक्शन होतं. त्यानंतर न्यूट्रिएंट मॅनेजमेंट करण्यासाठी 200 ते 250 ग्राम नायट्रोजन आणि 200 ते ग्राम फॉस्फरस, त्यानंतर 450 ग्राम पोटॅशियम थोडं जास्त लागतं. 40 ते 60 फ्रूट पर प्लांट म्हणजे 80 ते 100 टन एवढं गुड ते होतं. त्यानंतर पॅपिंग एक्स्ट्रॅक्शन करण्यासाठी सिलेक्शन ऑफ फूड 3 ते 4 महिन्यानं ओल्ड फुल ते करायचं. त्यानंतर सकाळून करायची पॅपिंग, 6 ते 9च्या दरम्यान टॅपिंग करायची. टॅपिंग म्हणजे लॅटेक्स फ्लो, त्याच्यामुळे काय असतं मॅक्सिमम असतं. त्यानंतर 3 ते 4 दिवस त्याचं कलेक्शन करायचं लॅटेक्सचं. त्यानंतर ड्राईंग करायचं. ड्राईंग केल्याच्या नंतर पॅपिंगची भेटती. पॅपिंगची एका झाडापासून यील्ड 100 ते 150 ग्राम भेटती. फक्त 100 ते 150 ग्राम पर प्लांट एवढं ध्यानात ठेवा. ओके, पॅपिंगचं येऊ शकतं. त्यानंतर ट्रेनिंग अँड प्रूनिंग स्पेशल हॉर्टिकल्चर प्रॅक्टिसेस, ट्रेनिंग अँड प्रूनिंग, रिंगिंग अँड गर्डलिंग. गर्डलिंग कशात केलं जातं माहिती का? हे ग्रेप मध्ये केलं जाते, म्हणजे झाडाची जी स्टेम आहे त्याला असं कट केलं जाते. ओके, रिंगिंग अँड गिर्डलिंग हे कशासाठी? पेस्ट अँड डिसीज मॅनेजमेंट करण्यासाठी होतं. तसंच रिमूव्ह कम्प्लीट बार्क रिमूव्ह करतात. त्याची जी साल आहे ही साल अशी याची सोलून घेतात. ओके, त्याला काय म्हणतात? रिमूव्हिंग. त्यानंतर रिंगिंग अँड गर्डलिंग. त्यानंतर थिनिंग करतात. थिनिंग म्हणजे जे आपले झाड दाट लावले ते झाड कमी करतात. त्याच्यामुळे काय होतं? आपली फ्रूट क्वालिटी वगैरे वाढून येते. त्यानंतर प्रॉपिंग अँड स्टॉकिंग. हे काय? प्रॉपिंग काय? प्रोव्हाइड मेकॅनिकल सपोर्ट, त्याला सपोर्ट देतात. त्यामुळं ती एक हॉर्टिकल्चर प्रॅक्टिस आहे. त्यानंतर इंटरक्रॉप अँड मल्टी टायर क्रॉपिंग. ओके, इंटरक्रॉप म्हणजे मधातलं क्रॉप घेतात. सुरुवातीला जर हॉर्टिकल्चर पीक लावले तुम्ही, सुरुवातीला त्याची हाईट कमी असते, ती पीक आपल्याला उत्पादन देत नाही, मग तोपर्यंत आपण कोणतेही व्हेजिटेबल वगैरे घेऊ शकतो. त्यामुळे मल्टी क्रॉपिंग घेऊ शकतो, मँगो वगैरे. त्यानंतर पुन्हा इंटरक्रॉपिंग मध्ये बनाना, कोका, पेपर वगैरे असे घेऊ शकतो. त्यानंतर अॅरेकनट, कल्टिवेशन ऑफ अॅरेकनट. अॅरेकनटला सॉइल वगैरे दिलेली ट्रॉपिकल लागतं. अॅरेकनटला आणि कॅशोनटला सारखी सॉइल लागती. सीड तेवढंच लागतं. त्यानंतर फक्त तिच्यात डायमीटर चेंज होती. 90 बाय 90 सेंटीमीटरचं पीठ तयार करायचं. 2.7 मीटर इंटू 2.7 मीटर एवढी रेंज ठेवायची. त्यानंतर व्हेरायटी मंगला, सुमंगला, ओके, मोहितनगर, विठ्ठलारेक. ओके, त्यानंतर इंटरकल्चर अँड इरिगेशन. ड्रीप इरिगेशनचा वापर करतो. इंटरकल्चर मध्ये विडिंग करतात. हार्वेस्टिंग अँड यील्ड मध्ये यील्ड किती ती 2 ते 2.5 टन. म्हणजे अॅरेकनट आणि कॅशोनट सगळं सारखंच आहे. ओके, ज्या गोष्टी सारख्या आहेत त्या गोष्टी विनाकारण पाठ करत बसायचं नाही. सेम लिहायचं. ज्या प्रोपगेशन प्लांटेशन ध्यानात ठेवायचं. इन डिटेल मी तुम्हाला नोट्स मध्ये देईल. एवढी इन डिटेल नोट्स बनवेल तुम्ही याच्या बाहेर करू नका, काहीच नका. एवढी करा, पास व्हा. ओके, मी सांगतो ना, काही विषय नाही. ओके, प्रोपोगेशन इन प्रोमोगॅनेट मध्ये पण हार्डवूड कटिंग होती. ओके, त्यात मग कसं ते करायचं, कटिंग घ्यायची ते आपल्याला पाहायचं. त्यानंतर अॅरेकनटच्या व्हेरायटी त्यानंतर त्याची मंगला, सुमंगला. ओके, या त्यानंतर कॉफीची प्रोसेस ऑफ कॉफी. हा प्रश्न येईन म्हणजे हे ध्यानात ठेवा. एक तो क्वेश्चन ऍडच करावं लागेल. ओके, आय होप तुम्हाला इथपर्यंत समजलं असेल. आपण सगळंच वन शॉट मध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न केला. मे बी तुम्हाला समजलं असेल. काही डाऊट असेल तर तुम्ही मला पर्सनली मेसेज करू शकता. डिस्क्रिप्शन मध्ये ग्रुपची लिंक आहे, ग्रुपमध्ये जॉईन व्हा. चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबून ठेवा, म्हणजे तुम्हाला पुढे पण स्पर्धा परीक्षेची तयारी करायची असेल. हे चॅनल खूप महत्त्वाचं ठरलं. तुमच्या ज्युनियरला, तुमच्या सिनियरला नाही करू शकत, सिनियरला कसं करतात, पण ज्युनियरला तुम्ही शेअर करू शकता. तसेच आपण फुल कोर्स घेऊन येणार आहे. हिच्यात मी एकटाच नाही, 2-3 अजून आपण स्टाफ वाढवण्याचा प्रयत्न करू, म्हणजे मित्रच वाढवण्याचा प्रयत्न, जे तुम्हाला शिकवतील. म्हणजे वेगवेगळे 2-3 सब्जेक्ट आपण घेण्याचा प्रयत्न करू या चॅनलवर. ओके, लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. अजून कोणा लाईक शेअर सबस्क्राईब केलं नसेल तर एकदा बटन दाबा. ओके, धन्यवाद इथपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल.